अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद। या सविस्तर माहितीसाठी खासदार संजय राऊत बोलतायत, थेट जाऊयात। लोकभावना या भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये आहे। महाराष्ट्रात म्हणाल तर जो काय त्यांनी एक केमिकल लोचा करून ठेवलेला आहे मिंदे गटाबरोबर, संपूर्ण जनमत या राज्याचं त्या केमिकल लोच्या विरुद्ध आहे पूर्णपणे। आता निवडणुका घ्या तुम्ही महाराष्ट्रात, हिम्मत असेल तर म्हणतो, हिम्मत असेल तर जशी महानगरपालिका किंवा इतर महानगरपालिकांची टाळाटाळ करतायत, महाराष्ट्रात निवडणुका घेऊन दाखवा। विधानसभेच्या 185 किमान आणि लोकसभेच्या 40च्या दरम्यान जागा आम्ही जिंकू। यासाठी कोणत्याही सर्वेची गरज नाही, अंतर्गत नाही आणि बाहेरचा नाही। आणि संपूर्ण देशाची परिस्थिती म्हणा तर महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, राजस्थान ही राज्य, तेलंगणा, छत्तीसगड, झारखंड ही राज्य यावेळेला भारतीय जनता पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीत पाठीशी उभे राहणार नाही। किमान लोकसभेच्या 100 ते 110 जागा कमी होती असं चित्र स्पष्ट दिसतं आणि त्यासाठी सर्वेची गरज नाही। संजय राठोड यांच्या अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा लेटर बॉम्ब जो आहे हा थेट मुख्यमंत्र्यांना लिहिलेला आहे केमिस्ट आणि ड्रग सचिवांनी। देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षात असताना सातत्यानं अशा विषयांवर राजीनामे मागत होते, मंत्र्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे। देवेंद्र फडणवीस यांनी आता 2 राजीनामे मागायला पाहिजे। जर त्यांच्यातली माणुसकी, मानवता आणि आत्मा जिवंत असेल तर मगाशी आपण ज्यांचा उल्लेख केला त्या मंत्र्यांचा राजीनामा त्यांनी मुख्यमंत्र्यांना घ्यायला सांगायला हवा। आणि खारघर येथे डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण देताना जो हलकल्लोळ झाला, जे अराजक माजलं, जी चेंगराचेंगरी झाली, जे ढिसाळ आणि नियोजन शून्य असा कार्यक्रम झाल्यामुळे तप्त उन्हात चेंगराचेंगरी होऊन ते 14 लोक ठार झाले, त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचाच राजीनामा मागायला पाहिजे, घेतला पाहिजे। आता तुम्ही म्हणाल ते डेप्युटी सीएम आहेत, पण राजीनामा तर मागा। या महाराष्ट्रामध्ये 14 निरपराध लोकांचे बळी गेले, जे साधक आहेत, जे भक्त आहेत, जे सेवक आहेत, आणि त्याच्यावर सरकार पक्षाकडून साधी संवेदना व्यक्त होत नाही। जर देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असते यावेळेला, अशा वेळेला, तर ते नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तालयात जाऊन त्याने धुडगूस घातला असता आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून ते बाहेर पडले असते। आज ते डेप्युटी सीएम आहेत, गृहमंत्री आहेत, म्हणून त्यांची जबाबदारी संपत नाही, उलट वाढली आहे। म्हणून माझं त्यांना आव्हान आहे की मंत्री संजय राठोड यांचा भ्रष्टाचार त्यांच्याच अधिकाऱ्यांनी समोर आणलेला आहे आणि हा अन्न औषध प्रशासनाच्या संदर्भातला आहे। म्हणजे त्यांनी किती मोठा घोटाळा केला असेल, लोकांच्या जीवाशी खेळण्याचा, पैशाचं तर आहेच, अन्न औषध प्रशासन हे साधं खातं नाहीये। आणि दुसरं, खारघरचं 14 लोकांच्या मृत्यूची जबाबदारी या सरकारवर आहे। आपण सरकारमध्ये जरी असलो तरी आपण या महाराष्ट्राचं देणं लागतो, म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या जुन्या फडणवीसांना जागवून राजीनामा मागायला पाहिजे। असं सगळ्यांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीचे व्हिडिओ आता समोर येत आहेत, सुरुवातीपासून मुख्यमंत्री शिंदे हे आकडेवारी लपवत आहेत आणि त्यांचे पोलीस अधिकारी आणि प्रशासनावर दबाव आहे की खरा आकडा सांगू नका। ज्या दिवशी दुर्घटना घडली त्या दिवशी हे 14 लोकांचा मृत्यू झाला होता आणि हा आकडा 20च्या वर आहे असं तिकडे स्थानिक लोक सांगत होते। पण एकनाथ शिंदे यांनी पोलीस अधिकारी, आरोग्य अधिकारी व इतर सगळ्या यंत्रणांना त्यांचे आदेश होते की 6 किंवा 7च लोक मरण पावले हेच सांगायचं
पण ज्यांच्या घरामध्ये ही दुर्घटना घडली आहे, जे मृत्यू घडले आहे, ते आता हळूहळू समोर यायला लागला आहे. हा आकडा आज 14 पर्यंत गेलाय. पण तिथे जे प्रत्यक्षदर्शी होते, नंतर जे व्हिडिओ समोर आले, जी चेंगराचेंगरी दिसते आहे, त्याच्यानुसार हा आकडा 20च्या वर गेला असावा अशी भीती व्यक्त केली जाते. उष्माघात हे फक्त कारण नाही. तिकडला ढिसाळ कारभार, तिथे लोकांना प्यायला पाणी नव्हतं, टँकरचं पाणी पुरवलं जात होतं, ऊन तर होतंच, आणि चेंगराचेंगरी नंतर जी झाली त्याच्यामुळे हे मृत्यू झाले. त्याला सरकार जबाबदार आहे. मुख्यमंत्र्यांवर, आयोजकांवर, सांस्कृतिक मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा की नाही हे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट करावं. मुख्यमंत्र्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, करायलाच हवा. जर दुसऱ्या कोणत्या पक्षाचे मुख्यमंत्री असते किंवा संपूर्ण देशामध्ये हे एखाद्या इतर राजकीय पक्षाकडून घडलं असतं तर भारतीय जनता पक्षाने यापेक्षा वेगळी मागणी केली नसती. तर काल अजितदादांनी सांगितलं की पूर्णविराम दिले कालच्या ह्याच्यात. चांगली गोष्ट आहे. असेपर्यंत मी राष्ट्रवादीतच असणार. बघा, आम्ही सगळे अजितदादांवरती प्रेम करणारी माणसं आहोत. महाविकास आघाडी घट्ट आणि मजबूत राहावी या मताचे आम्ही आहोत. आम्ही महाविकास आघाडीचे चौकीदार आहोत असं मी नेहमी म्हणतो. त्याच्यामुळे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, हे पक्ष जेव्हा केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून तोडण्याचा प्रयत्न होता तेव्हा आम्ही सगळे एकत्र असतो. शिवसेना फुटत असताना किंवा फुटल्यावर सुद्धा शरद पवार असतील, अजित पवार असतील, नाना पटोले असतील, सगळ्या प्रमुख नेत्यांनी चिंता व्यक्त केलीच होती. तशी आम्ही चिंता व्यक्त करतो. सर, असं असून देखील काल रात्री पुन्हा एकदा कुलाब्याच्या एका 25,000 हॉटेलमध्ये एक बैठक झाली. ह्या बैठकीला अजितदादा, दिलीप वळसे पाटील असे महत्वाचे नेते उपस्थित होते. राष्ट्रवादी मला माहित नाही त्याच्याविषयी काही. हा त्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. हा प्रश्न तुम्ही पक्षाच्या त्यांच्या प्रमुख लोकांना विचारा. सर, माझ्यावरती खापर का फोडतायत? महाविकास आघाडीची वकिली केली म्हणून? मी बोललो ना, मी महाविकास आघाडीचा चौकीदार. माझ्यावरती खापर का फोडताय? आणि फोडण्याचं कारण काय? जेव्हा शिवसेना फुटली तेव्हाही तुम्ही आमची वकिली करत होतात. हे आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आपल्याबरोबरचा प्रत्येक घटक पक्ष हा मजबूत राहावा आणि त्याचे लसके तुटले जाऊ नयेत. ही जर आमची भूमिका असेल आणि जर कोणी त्यासाठी आमच्यावर खापर फोडत असेल तर जरा गंमत आहे. सर, केसीराव यांची संभाजीनगरमध्ये 24 एप्रिलला सभा आहे, मात्र अद्यापही त्यांना परवानगी मला माहित नाही त्याच्याविषयी. सर, हिंदी में जानना चाहेंगे. बीजेपी आज कह रही कि उन्हें एनसीपी को तोड़ने की जरूरत नहीं, लेकिन क्या शिवसेना के सामना मुखपत्र रोकटोक के रविवार के आर्टिकल की वजह से बीजेपी को एनसीपी का लोटस ऑपरेशन होल्ड पे डालना पड़ा? बैकफुट पर गए हैं बीजेपी. उनका जो नकाब था वो हमने उतार दिया. जिस तरह से इस देश की अपोजिशन की जो पार्टीज है ये तोड़ने के लिए जिस तरह से केंद्रीय जांच एजेंसी का इस्तेमाल किया जा रहा है, सबसे ज्यादा इस्तेमाल पश्चिम बंगाल, महाराष्ट्र और बिहार में हो रहा है, आपने देखा होगा. तो मुझे लगता है हम सब लोग ये षड्यंत्र के खिलाफ लड़ने के लिए तैयार हैं और डट के लड़ेंगे. सर, आपको व्यक्तिगत तौर पे टारगेट किया गया है अजीत दादा पवार की तरफ से, क्योंकि आपने सच कहा था, उस पर आप क्या जवाब देंगे? अगर मैंने सच कहा है इसलिए मुझे कोई टारगेट करता है तो मैं मानता हूं कि मैं बोलता रहूंगा और सच कहता रहूंगा. और मुझे किसी ने टारगेट किया है इसके लिए मैं पीछे हटने वाला आदमी नहीं हूं. मैं हमेशा सच ही बोलता हूं. सर, मैं किसी के बाप को डरता नहीं. ठीक है सर, इसका अर्थ ये है कि आपने सामना में जो लिखा था वो एक एक शब्द सही था अबाउट प्रेशर के एनसीपी के विधायकों पर दबाव? आज जरूर सामना हमेशा सच लिखता और बोलता है. इसमें छुपाने की क्या बात है? आप जाकर पूछिए हसन मुश्रीफ साहब को, उनके ऊपर प्रेशर है क्या नहीं. आप जाकर पूछे अनिल देशमुख जी को, उनके ऊपर प्रेशर है क्या नहीं. आप जाकर पूछे जितेंद्र आव्हाड जी को, उनके ऊपर प्रेशर है क्या नहीं. और कितने नाम चाहिए आपको मुझे बताइए. आप जाइए प्रफुल्ल पटेल जी के यहाँ और उनको पूछिए कि आपके ऊपर प्रेशर है या नहीं. जिस तरह से जांच एजेंसी सेंट्रल प्रेशर बनाकर फिर बीजेपी ऑपरेशन कर रही है, उसके ऊपर अगर हमारे जैसे लोग बोलते हैं तो जरूर बीजेपी को गुस्सा होना चाहिए
और किसी को गुस्सा होने की जरूरत नहीं है। लेकिन सर अजीत दादा अपने बयानों से आप पर सवाल खड़े कर, आपकी विश्वसनीयता पर सवाल खड़े कर रहे हैं। वो क्या कर सकते हैं? मेरी पवार साहब खड़े कर सकते हैं, शरद पवार साहब की बात नहीं मानूंगा। सर जिस तरह से सर एक सवाल ये है कि कल अजीत दादा ने जो सफाई दी उसमें कहा कि जो मुखपत्र में आप लिखे उनको अपनी पार्टी के बारे में लिखना चाहिए। क्या लिखे हैं आपको मालूम है मैंने क्या लिखा है? बिल्कुल उनका कहना है कि क्या लिखा है? आपने कहा था कि इस तरह के ऑपरेशन होने वाले हैं। तो उसमें गलत क्या है? ये क्या किसी पार्टी के बारे में मैंने कहा कि महाराष्ट्र में अपोजिशन को तोड़ने की कोशिश हो रही है? ये सच है या झूठ है? ये अजीत दादा ने बताना चाहिए। क्या शिवसेना को नहीं तोड़ा? क्या एनसीपी के ऊपर हमले नहीं हो रहे? ये शरद पवार साहब खुद बोल रहे हैं, उनके प्रमुख। इस प्रकार का एक पत्र शरद पवार साहब ने अमित शाह जी और मोदी जी को लिखा है, क्या मालूम नहीं किसी को? अगर इस बातों की जानकारी मैं रखता हूँ तो उसमें गलत क्या है? हाँ सर, अजीत दादा ने कल जिस तरह से कहा कि हम अपने पक्ष की बातें रखने के लिए सक्षम है, किसी को हमारी वकालत करने की जरूरत नहीं है। तो किसने की वकालत? वो कह रहे हैं आपने लिखा और हाँ मैंने लिखा है, लिखा जरूर मैंने, और लिखते रहूंगा, बोलता रहूंगा, मैं काम करता रहूंगा। क्या लिखा है मैंने गलत? अगर ये सच लिखा है, किसी को अंदर एक धारदार जो हमारा सच है टोकदार, वो किसी को चुपता है तो मैं क्या करूं? सर एक और चीज है, उद्धव जी की सभा एक और 23 तारीख को होने वाली। कहा यह भी जा रहा है कि अब उद्धव जी नेतृत्व करें महाविकास आघाड़ी का। ये बात अजीत पवार को सहन नहीं हो रही, इसीलिए वो ऐसे नहीं है। महाविकास आघाड़ी की लीडरशिप ये सामुदायिक लीडरशिप है और उद्धव जी ये सीनियर नेता है, शिवसेना के चीफ है और महाराष्ट्र में और देश की राजनीति में शिवसेना प्रमुख का जो पद और प्रतिष्ठा है वो सबसे ऊपर है। सर तर मी महाविकास आघाडीचा चौकीदार आहे असं म्हणत विविध विषयांवरून संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलेला आहे, भाजपवर निशाणा साधलेला आहे, तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधलेला आहे। जनमत भाजपच्या विरोधात असल्याचं देखील संजय राऊत म्हटलेले आहेत। एनसीबी बाबतच्या चर्चेला मी जबाबदार नसल्याचं देखील संजय राऊत यांनी नुकतंच म्हटलंय। अजित पवारांवरून भाजप बॅकफूटवर गेली असल्याचं देखील संजय राऊत म्हटलंय। वळूयात पुढच्या बातमीकडे। नाशिकच्या हर्सुलमधील हिरडी गावात विहीर खोदताना झालेल्या जिलेटिनच्या स्फोटात 3 जण ठार झालेत। 3 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून हे सर्व जण बीड जिल्ह्यातील आष्टी गावचे रहिवासी आहेत आणि ग्रामपंचायतीची विहीर खोदताना ही दुर्घटना घडली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, नेमकी ही दुर्घटना कशी घडली, काय अपडेट मिळत आहेत? खरं तर उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहे आणि विहिरींनी आता तळ गाठायला सुरुवात केलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडनं, त्या ठिकाणच्या नागरिकांकडनं आता विहिरी खोदण्याचं काम जे आहे ते हाती घेण्यात आलेलं आहे। मात्र नाशिकच्या हर्सुल हिरडी हे गाव आहे आणि या गावामध्ये विहीर खोदत असताना जिलेटिन वापरण्यात आलेला आहे आणि जिलेटिनचा स्फोट करत असताना या स्फोटामध्ये 3 जणांचा स्फोट झाल्याने जागीच मृत्यू झालेला आहे। 3 जण ठार झालेले आहे। लहू महाजन, विभीषण जगताप, आबा बोराडे असं या मृत्यूमुखी पडलेल्या 3 मजुरांची नावं आहे। हे सगळेजण बीड जिल्ह्यातील आष्टी गावचे रहिवासी आहेत आणि या 3 जणांच्या मृत्यूनंतर या 3घांचे मृतदेह जे आहे ते नाशिकच्या जिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेले आहे आणि त्यांच्यावर शवविच्छेदनाचं काम जे आहे ते डॉक्टरांकडून केलं जात आहे। मात्र अशा पद्धतीनं जिलेटिनच्या स्फोटामध्ये 3 नागरिकांचा मृत्यू झाल्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते। तर जिलेटिनचा सर्रासपणे विहिरी खोदण्यासाठी होणारा वापर जो आहे तो देखील पुन्हा एकदा प्रश्न निर्माण करणारा आहे। निश्चितच लक्ष्मण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।